अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये संथ गतीनं मतदान सुरू आहे। मतदान प्रक्रियेतल्या किचकटपणामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडताना दिसतोय। 3 वेळा बटन दाबावं लागत असल्यानं मतदार संभ्रमित होत आहेत। अकोटमध्ये मतदान केंद्रावरती आता रांगा पाहायला मिळत आहेत। आमच्या प्रतिनिधींनी इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय, पाहूया। अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये मतदान केंद्रावर आपल्याला लांबच लांब रांगा दिसतात आणि या रांगा काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मतदान केंद्रामध्ये एका मतदाराला 3 मतं द्यावं लागते आणि ती 3 मतं देताना 3 वेळा बटन दाबावं लागते आणि प्रत्येक वेळा मतदार जो आहे तो गोंधळलेला असतो। त्यामुळे बरेच वेळा बटन दाबल्यानंतर बीप आवाज न आल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम वाढतोय आणि प्रत्येक वेळा मतदान अधिकाऱ्याला जो आहे ते तिथं मतदाराला समजावून सांगावं लागतं। त्यामुळे प्रत्येक मतदाराच्या मतदानाला वेळ लागतो आणि त्यातूनच ही रांग जी आहे ती आपल्याला वाढताना दिसते आहे। आपल्याला काही मतदारही असे आहे की ज्यांच्या मतदाराचा प्रभाग जो होता, मतदान केंद्राचे जे क्रमांक होते तेही बदललेले आहे वेळेवर, त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली आणि तीच जी आहे बाब जी आहे ती रांग वाढायला आणखी एक कारणीभूत असले पाहिजे। काका, काय झालं तुमच्या संदर्भात? माझं मतदान पहिले 6 नंबरमध्ये होतं। माझ्या परिवारचे सारे 6 नंबरमध्ये आहेत आणि माझ्या एकट्याचे त्यांनी प्रभाग नंबर 7मध्ये टाकलं। का टाकलं बा? बिओलाला अधिकार आहे काय? त्यांनी मला विचारलं नाही, माझी साईन घेतली नाही आणि माझं एकट्याचं मतदान त्या प्रभाग नंबर 7मध्ये टाकलं। आपका किधर है? आपका हमारा वार्ड नंबर 2 में था। हमारा एक 7 में डाल दिए हमको और एक लड़का हमारा 3 में चले गए। याद्यांमधला जो घोळ आहे तो आजही मोठ्या प्रमाणात जे आहे तो समोर आलाय मतदानाच्या निमित्तानं। त्यामुळे रांगा ज्या आहेत त्या वाढत आहे। त्यामुळं या रांगा लवकरात लवकर कमी होतील आणि मतदानाची जी प्रक्रिया आहे ती अधिक वेगानं होईल अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोट, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।